नमस्कार. काउन्सिलिंग प्रक्रियेसंबंधित सर्व जे काही अपडेट्स असतात दररोज येणारे, तर ते आपल्याकडे असले पाहिजे. मग ते ऑल इंडियाची काउन्सिलिंग असो किंवा स्टेटची असो. कारण आता सध्या एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी पर्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया सुरू आहे. आणि यामध्ये कुठं काही आपलं जर का समजा विसरलं, तर याचा खूप मोठा म्हणजे लॉस आपल्याला होऊ शकतो. तर त्यामुळे सविस्तर या व्हिडिओला बघा, जेणेकरून काही अपडेट राहायचं म्हणजे बाकी राहणार नाही. बघा आता जर समजा आपण एक विचार केला, ऑल इंडिया म्हणजे एमसीसी, एमबीबीएस, बीडीएस, डीम्ड कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस याचा जो पहिला राऊंड आहे, तर त्याचं जॉईनिंग सध्या सुरू आहे. आणि आता 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, अगदी 22 ऑगस्ट पर्यंत ते जॉईनिंग चालणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर कुठं डीम्ड कॉलेजेस मिळालेलं असेल, एमबीबीएस, बीडीएस वालं, किंवा मग गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं असेल राऊंड मधून एमसीसीच्या, तर तुम्हाला जॉईन करण्यासाठी उद्या परवा म्हणजे थोडक्यात 22 तारखेच्या अगोदर तुम्ही ते जॉईन करून घ्या. कारण तो पहिला राऊंड आहे. जरी फ्री एक्झिट असला तरी तुम्हाला जर कॉलेज जॉईन करून पुढचे राऊंड करायचे असतील तर तसा प्लॅन ठेवा. यानंतर थोडं कसं की यूपी एमबीबीएस चा जो कट ऑफ आहे, तर तो नॉन मायनॉरिटी कॉलेजेससाठी 315 पर्यंत येऊन थांबलेला आहे. थोडक्यात मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ थोडा हायर साईडला आहे. डीम्ड एमबीबीएसचा सुद्धा कट ऑफ वरती गेलेला आहे. तर त्यामुळं जर तुम्हाला यूपी मध्ये एमबीबीएस करायचा प्लॅन असेल आणि स्कोअर साधारण एक तुमचा 300च्या समोर आहे, तुम्ही नंतरच्या राऊंडसाठी जर ट्राय करत असाल, रजिस्ट्रेशन करायचं सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, असं काही प्लॅन असेल तर थोडा यूपी एमबीबीएस किंवा डीम्ड एमबीबीएसचा प्लॅन तुम्ही करू शकता. म्हणजे थोडक्यात आतापासून थोडी तयारी ठेवू शकता. थोडं महाराष्ट्राबद्दल बोलूया. बघा आता महाराष्ट्राचा जो पहिला राऊंड आहे एमबीबीएस बीडीएस वाला, तर त्याची सिलेक्शन लिस्ट आली. कट ऑफ एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज बऱ्यापैकी खाली आला. म्हणजे जसं प्रेडिक्शन होतं तर त्या पद्धतीने ते सगळं काही झालं. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या कट ऑफ मध्ये पहिल्या राऊंडलाच जवळपास 90 ते 100 मार्काचा फरक दिसून येतोय. मग गव्हर्नमेंट कॉलेज असो की प्रायव्हेट कॉलेज असो, एमबीबीएस बीडीएस साठी. तर यात एक वेगळा विषय असा आहे की बीडीएसचा जो कट ऑफ आहे तर तो खूप काही खाली आलेला नाही, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा. मग याचं रिझन नेमकं काय असावं, तर मधला जो वर्ग आहे की ज्यामध्ये 300 आणि 350 दरम्यानचे जे स्कोअरवाले मुलं आहे, तर ते खूप जास्त आहे. तर त्यामुळे बीडीएसचा कट ऑफ जास्त कमी झाला नाही. पण एमबीबीएसचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही कॉलेजचे कट ऑफ चांगल्यापैकी खाली आले. आता याचा इफेक्ट अजून सेकंड राऊंडवर नक्कीच होईलच. पण आता या दरम्यान बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपीचं नेमकं काय, तर अजून काही शेड्यूल आलेलं नाही. जेव्हा आपण शेड्यूल येईल अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला जाईलच. नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, म्हणजे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतात. व्हिडिओ अपलोड केला की ताबडतोब तुम्हाला नोटिफिकेशन येते. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण कोणत्याही व्हिडिओला लाईक करतो युट्यूबवरच्या, तर युट्यूब काय करते की पुढच्या व्हिडिओचा जसा अपलोड होईल त्या चॅनलचा, तर ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून टाकते. तर त्यामुळे लाईक करायला विसरू नका. आता परत एक विषय असा आहे की सर बीएमएस बीएचएमएसचं काय होईल नेमकं कट ऑफचं. तर बघा जसं समजा एमबीबीएसचा कट ऑफ आपल्याला खाली बघायला मिळाला महाराष्ट्राचा, बीडीएसचा एवढा काही खाली आला नाही. तर बीएमएसच्या बाबतीत काय होईल की जो पहिला राऊंड आहे तर तो थोडा म्हणजे आपल्याला एकदम जास्तही कट ऑफ नसणार आहे, एकदम कमी कट ऑफ नसणार आहे, पण एक ऍव्हरेज कट ऑफ त्या ठिकाणी बघायला मिळेल. एकदम काही ड्रॉप नाही होणार पहिल्याच राऊंडला. पण बीएमएसचे जे कट ऑफ आहे तर ते साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंड पर्यंत कमी येऊ शकतात. आता हे कमी किती येतील, तर मी एक व्हिडिओ अगोदरच प्रेडिक्शनवाला बनवलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघून घ्याल. आणि या दरम्यान जर तुम्ही 250च्या खूप कमी असाल, 250 पेक्षा खाली आहे, कॅटेगरी ओबीसी आहे, व्हीजे, एनटीए, एससी आहे, आणि 250 पेक्षा खाली आहे, आणि तुम्हाला बीएमएस करायचा प्लॅनच आहे, तर तुम्ही एमपी बीएमएस विचारात घ्या. कारण एमपीचा काल परवाचा मी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. एमपीचा अपडेट लवकरच येईल. त्यानंतर यूपी बीएमएस विचारात घ्या, कर्नाटकचा विचार करा, जेणेकरून वर्ष वाया जाणार नाही. आणि जर एमबीबीएस करायचं असेल तर एक तर डीम्ड युनिव्हर्सिटी निवडा किंवा एक यूपी एमबीबीएस ट्राय करून बघा. कारण महाराष्ट्रामध्ये कसं आहे की आता समजा पहिल्या राऊंडला किती सीट्स मुलं जॉईन करतात, तर हे पण महत्वाचं आहे. कारण पहिला राऊंड फ्री एक्झिट होता, त्यामध्ये किती मुलं ऍडमिशन करतात तर हे आपल्याला केव्हा कळणार आहे, जेव्हा सेकंड राऊंडचं शेड्यूल येईल एमबीबीएस बीडीएसचं, तर त्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल. तर त्या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला समजेल की या राऊंडला किती मुलांनी सीट जॉईन केलेली आहे आणि किती वॅकंट आहे. कारण पहिला राऊंड तर फ्री एक्झिट असतो, मुलं काय करतात की चॉईसेस टाकून देतात, नंतर बघू कॉलेज जॉईन करायचं का नाही. तर तसं जर का काही झालेलं असेल तर नक्कीच सेकंड राऊंडचा पण कट ऑफ एमबीबीएस वाला, बीडीएस वाला यापेक्षाही जास्त खाली येऊ शकतो. पण केव्हा, जर सीट्स वॅकंट राहिल्या तर. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.